सकाळी नित्या तिच्या योगाचे क्लोथ घालून जशी बाहेर आली, तिचे पाय जागीच अडखळले आणि तिने डोळ्यात भरमसाठ आश्चर्य घेऊन समोर उभ्या आरवकडे पाहिलं, जो त्याच्या डोअरच्या कॉर्नरला टेकून हाताची घडी घालून तिच्याकडेच एकटक बघून गालात मंद हसत होता. का कुणास, पण आज त्याच्या ओठांवरचे ते हसू पाहून नित्याच्या पोटात खड्डाच पडला. त्याची आजची नजर अगदी वेगळी वाटली तिला. त्याचं ते हसू तर पूर्णपणे लोभस होतं, जे त्याच्या हृदयातून आलेलं. पण तिला मात्र त्याच्या अशा बघण्याने अंगावर कडकडून शहाराच आला, जणू तो त्या हसण्यातून तिला छेडत असावा. गुड मॉर्निंग नित्या. आरवने नित्याच्या चेहऱ्यावरचे ते गोंधळलेले एक्सप्रेशन बघून कसबस स्वतःचं हसू दाबलं आणि तो तिच्याकडे बघतच दोन्ही खिशात हात घालून 2 पावलं पुढे आला. तसं नित्यानेही त्याच्या जवळ येत लगबगीने आधी त्याच्या कपाळावर हात ठेवला. पण इथे तिच्या त्या नाजूक स्पर्शाने त्याचे डोळे आपोआप बंद होऊन ओठांवर हलकी स्माईल आली. आजपर्यंत एकमेकांना अगदी बिनधास्त स्पर्श करायचे ते. इतकंच नाही तर मारामारीही करायचे, पण कधीच या स्पर्शाची नजाकतता त्याला जाणवली नव्हती. पण आज तिचा स्पर्श त्याच्या मनात उधाणलेल्या भावनांना जणू पूर्णतः झणकारून गेलेला आणि त्याची कानशिले आपोआप लाल झाली. भुरट्या, सकाळी सकाळी घेतली आहेस का तू, की ताप चढला आहे तुला, जे तू माझ्याशी इतका गोड वागतोय? नित्या तर त्याच्या या विचित्र वागण्यावर पार भांबावून गेलेली. काल सकाळपासून तिच्याशी आ देखे जरा किसमे कितना है दम खेळणारा हा मुलगा अचानक हम साथ साथ हे वाली फीलिंग द्यायला लागल्यावर त्या लेकराला अटॅक तर येणारच ना. त्यात त्याच्या नेहमीच्या सडलेल्या चेहऱ्यावर आज उमललेलं हे मोहक हसू तिला काही केल्या पचत नव्हतं. तिच्या रिॲक्शनवर त्याने गालात हसतच नकारार्थी मान हलवली. आज तर साहेब कधी नव्हे ते तिला इतकं नोटीस करत होते की तिचे छोट्यात छोटे हावभाव त्याला वेड लावत होते. आपण तिच्यावर प्रेम करतो समजल्यापासून तिच्याकडे खूपच अट्रॅक्ट होत होता तो. अरे तू आहेसच इतकी गोड की मला स्वतःला आज तुझ्याशी गोड वागण्यापासून अडवताच येत नाही आहे. आणि ते काय आहे ना, काही गोष्टींची नशा तर न पिताही चढतेच. तसंच काहीस माझ्या बाबतीत झालंय. आरवच्या या भयानक बोलण्यावर नित्याने घाबरून हृदयावर हातच ठेवला आणि ती पटकन 2 पावलं मागे झाली. आरव, तुझ्या अंगात कुठलं भूत शिरलंय का? तू नक्कीच काहीतरी ओलांडून आलास वाटतं. नित्याचा चेहरा आता घाबरून अगदीच रडवेला झालेला बघून आरवने तर मनातच डोक्यावर हात मारून घेतला. आरव, या मुलीच्या डोक्यातल्या अकलेच्या घोड्यांना उठवायलाच तुझा पूर्ण जन्म जाऊ नये म्हणजे झालं. म्हणजे इथे मी हिच्याशी नॉर्मल बोलायला बघतोय तरी ही बाया चक्क घाबरत आहे. पण काही बोल, माझी शेरनी घाबरल्यावर पण तितकीच गोड दिसते. का आधी मी माझ्या फीलिंग्स समजू शकलो नाही? किती जवळ होती ती माझ्या, पण तरी मला कधी ओळखताच आलं नाही. आरवने नित्याकडे बघून हातात सुस्कारा सोडत तो डायरेक्ट मागे फिरला. तशी नित्या अजूनच घाबरली. आरव, तिला त्याने उत्तर दिलं नाही बघून अजून शंका वाटली. मनात तर भीतीने हनुमान चालीसा सुरू केलेलं तिने. आज या मुलाला काय झालंय तिला काहीच कळत नव्हतं, पण त्याचे हे शांत रिॲक्शन तिला भीती घालत होते हे मात्र नक्की. सध्या तरी मी तुझा भुरट्याच आहे, पण जर तू अशीच क्यूट फेस करून उभा राहिलीस तर माझं भूतही तुझ्या नक्कीच प्रेमात पडेल हा. आरव मागे फिरून तिच्याकडे बघून तिला हळूच डोळा मारून हसतच खाली निघून गेला. पण इथे नित्या मात्र जागीच सुन्न झालेली, जणू त्या एका वाक्यावरच तिचे प्राण कंठात आलेले.
हा हा आता काय बोलला? म्हणजे नेमकं त्याला म्हणायचं काय होतं? प्रेम, त्याने हाच शब्द यूज केला ना? नित्याच्या हृदयात त्याच्या तोंडून निघालेल्या त्या एका वाक्याने इतकी काय खळबळ माजली की तिचे डोळे क्षणातच भरून आले. ज्या शब्दापासून तिचं मन दूर पळण्याचा प्रयत्न करत होतं, तो शब्द त्याच्या तोंडून ऐकून तिचा तर मेंदूच बधीर झाला. नाही नाही नित्या, डोंट थिंक टू मच. उगाच जास्त विचार करू नको. तुला माहित आहे ना, तो भुरट्या नेहमी तुझी मस्करी करत असतो. उगीच त्याच्या शब्दांना कवटाळत बसलीस तर तुलाच पुन्हा त्रास होईल. फक्त एकच लक्षात ठेव, तुला ह्यातून निघायचं आहे. तो फक्त श्रीजावर प्रेम करतो. सो लिव्ह इट अँड फोकस ऑन युअर सेल्फ. नित्याने दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत करून ती तिच्या योगाला निघून गेली. कारण तिला माहित होतं आज आरवचा जिमचा डे आहे ते. इकडे अग्नेयही केव्हाचा उठला होता, पण त्याच्या प्रिन्सेसला सोडून त्याला उठूसं होतच नव्हतं. फक्त एका रात्रीचा दुरावा होता त्यांचा, पण तोही अगदी युगांसारखा वाटलेला त्याला. तिच्याशी कठोर वागायचा कितीही प्रयत्न केला तरी ती त्याच्या हृदयाचा तो कप्पा होती, जिथे त्याचे सगळे इमोशन्स कैद झालेले. त्यामुळेच तिने स्वतःला थोडं जरी हट केलं तरी वेदना त्याच्या हृदयाला व्हायची. आत्ताही तो एकटक तिच्या झोपलेल्या त्या गोंडस रूपाला न्याहाळत बसलेला. ह्या क्षणी त्याच्या डोळ्यातलं प्रेम तिने पाहिलं असतं तर अगदीच पाणी पाणी झालं असतं तिचं. पण आत्ता त्याला उठणं मस्ट होतं, कारण अजून जर ह्या रूपात तो अडकला तर त्याच्यासाठी सगळंच अवघड होणार होतं. गुड मॉर्निंग माय मॉर्निंग ब्युटी. अग्नेय त्याच्या झोपलेल्या प्रिन्सेसच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवून हळूच तिच्या बाजूने उठणार की अहो प्लीज नको ना. सियाने पटकन त्याचा हात पकडला. तशी त्याच्या फेसवर स्माईल आली. त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं तर त्याची प्रिन्सेस तिच्या त्या अर्धवट टिमटिमणाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होती आणि तिच्या दोन्ही हातांनी त्याचा एक हात पकडलेला तिने. जाना, यू कॅन स्लीप बच्चा, बट आय हॅव टू गो. इट्स माय जिम टाइम. अग्नेय तिच्यावर झोकून तिच्या नाकाला नाक घासत हळूच तिच्या ओठांवर किस करत बोलला. आज तर त्याला तिच्यावर प्रमाणाबाहेर प्रेम येत होतं. मध्यरात्रीत तिचं बॉडी टेम्परेचर नॉर्मल झाल्यामुळे तो काहीसा निवांत झालेला. नाहीतर आत्ता सकाळीच मेन्शनमध्ये डॉक्टरांची लाईनच लागली असती. अहो, एक दिवस जिम नाही केलात तर तुमच्या 6 मधले 2 ॲप्स गायब नाही होणार आहेत. तिने त्याच्या गळ्यात हात गुंफत त्याला जवळ ओढत त्याच्या मानेत चेहरा घुसळला. तसे अग्नेयचे डोळे परत बंद झाले. अजूनही तो ओपनच होता, त्यामुळे तिला त्याच्या शरीराची ऊब दूर जाऊ द्यायची नव्हती. कंट्रोल अग्नी. आय नो इट्स हार्ड बट स्टील कंट्रोल युअर सेल्फ. त्याच्या मानेवर आदळणारे तिचे गरम श्वास त्याच्या नुकत्याच उठलेल्या शरीरातल्या भावनांना पेटवायला पुरेसे होते. देन व्हॉट यू थिंक? मी काय केलं पाहिजे? त्यानेच शेवटी परत तिच्या बाजूला आडवं होत तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःवर घेतलं. आजचा त्याचा मॉर्निंग टाइम तरी त्याला फक्त तिच्या सोबतच स्पेंड करायचा होता. माझ्यावर खूप सारं प्रेम जे की तुम्ही करत नाही. सिया त्याच्या छातीवर हातावर हात ठेवून त्यावर हनुवटी ठेवत त्याच्याकडे बघत तक्रारीच्या सुरात बोलली. तसं तिच्या बोलण्यावर त्याच्या भुवया उंचावल्या ना. जाना, डू यू रिअली थिंक आय डोंट लव्ह यू? आता मात्र त्याने काहीशी रागातच त्याची बारीक नजर तिच्यावर रोखताच तिला त्याचं हसूच आलं. तिच्यावर असणाऱ्या त्याच्या अफाट प्रेमावर कोणी काही बोललं तर साहेबांना लगेच राग यायचा. सियाने इवलूस तोंड करून
खालीवर मान हलवताच साहेबांचा राग अजूनच डोक्यात गेला ना. जाना, डोंट यू डेअर, ओके. आता मात्र त्याची नजर अगदीच रागेट झाली. आपण तिच्यावर प्रेम करत नाही असं तिला वाटूच कसं शकतं म्हणून चिडलाच तो. मग तुम्ही करता तर प्रूफ करून दाखवा. सिया त्याच्या हृदयावर ओठ टेकवून हसतच परत त्याच्याकडे बघते. पण तिच्या ओठांवरची ती खट्याळ स्माईल बघून त्याला तिची खोडी बरोबर समजली. तसं झटक्यातच त्याने फिरून तिची पाठ त्या बेडवर टेकवत तो तिच्या वर आला. जाना, डोंट यू थिंक की सकाळी सकाळी माझी प्रिन्सेस खूपच जास्त नॉटी झालीये. अग्नेय तिच्या कपाळाला हलकच त्याचं कपाळ टेकवत तिच्या डोळ्यात खोलवर त्याची नजर रोखत बोलला. तसा सियाच्या अंगावर हलका काटा आला, कारण आता त्याच्या नजरेतले मोहक भाव तिला शहारून गेलेले. आता काय करणार? जे तुम्ही व्हायला हवे ते मलाच व्हावं लागतंय, तर काय करू मी? कारण मलाच तुमचं प्रेम हवे आहे ना, ते पण खूप वालं. सिया त्याच्या गळ्यावरून तिचा नाजूक हात त्याच्या मानेभोवती गुंफत त्याला अजूनच स्वतःवर ओढताच अग्नेयच्या ओठांवर हलकी स्माईल आली. प्रिन्सेस, प्लीज डोंट प्रवोक मी, ओके. जर आता मी स्टार्ट झालो तर एका राऊंडवर तर डेफिनेटली नाही थांबणार. बिकॉज यू ऑल्सो नो दॅट आय लिटरली क्रेझी फॉर यू. युअर इंटेन्स टच अँड युअर ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ बॉडी. अग्नेयच्या या बेधडक बोलण्यावर सियाने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवत लाजेने स्वतःचेच डोळे मिटले. तसं अग्नेयाला तिच्यावर आणखीनच प्रेम आलं. तिच्या ह्याच लाजऱ्या रूपावर तर त्याचं हृदय वेडावलं होतं ना. अहो, असं उघड उघड बोलायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? सियाला तर आता त्याच्याकडे बघायचीही लाज वाटत होती. तिने जडावलेल्या श्वासांनीच भांबावून त्याच्या तोंडावरचा हात काढून चेहरा फिरवला. तशी अग्नेयची नजर तिच्या कॉलर बोनवर पडली. जाना, मला फक्त बोलायलाच नाही तर उघड उघड करायलाही काहीच वाटत नाही. बिकॉज यू आर माईन, ओनली माईन. अग्नेयने बोलता बोलताच सियाच्या कॉलर बोनवर दात रोवताच सियाच्या तोंडून मादक हुंकार बाहेर पडला आणि तिने तिचे डोळे आणखीनच आत ओढून ब्लँकेटवरही तिची मूठ घट्ट आवळली गेली. कारण त्याचा स्पर्श आज जरा जास्तच वाईल्ड होता. त्याच्या त्या एका स्पर्शानेच सियाचा अंग थरकापून उठलं. पण आता पुढे काय होणार तिला माहीत होतं, कारण तिने त्याला प्रवोकच इतकं केलेलं की आता हा डाव एका खेळात तरी नक्कीच थांबणार नव्हता. प्रिन्सेस, डू यू वॉन्ट टू थिंक अगेन? जर तू थांब बोललीस तर मी आत्ताच थांबेन, पण नंतर माझ्यासाठीही खूप अवघड होईल. अग्नेयचे ओठ तिच्या गळ्याच्या त्या खोलगट खळीवर घट्ट प्रेस होताच अहो, इथे सिया उसळलीच आणि तिचे हात आपोआप त्याच्या केसात घट्ट झाले. त्याच्या त्या वाईल्ड स्पर्शाने तिच्या शरीराचा आता थरकापच उडाला. पण तरीही प्रत्येक पेडावणारी खळबळ तिला मनापासून हवी होती. तिच्या अशा मादक रिॲक्शनवर त्याचा संयम ढळत चाललेला. अजूनही तिच्या परमिशनची वाट बघत त्याने त्याच्या मर्यादा सोडल्या नव्हत्या. त्याचे ओठ फक्त तिच्या गळ्यावरच आतंक माजवत होते. पण इथे तिचा एक होकार आणि क्षणातच सगळे पडदे दूर करणार होता तो. त्याचं शरीर किती तापलंय बघून ती तर लाजेने लालच झाली. अहो, आज परत विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. आज तुमच्या सियाला तुमच्या या स्पर्शात रंगून जायचंच आहे. बस. तिच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडायला इथे अग्नेयच्या ओठांवर किल्लर स्माईल आली आणि त्याने अगदी पुढच्या क्षणाला तिचे ओठ ताब्यात घेतले आणि तो तिच्यावर अगदी तुटून केस करू लागला. तिच्या स्पर्शाने त्याच्यातला हैवान खूपच वाईल्ड व्हायचा.
तीही त्याला तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद करत होती. आज त्या अधरांच्या मिलनाची तीव्रता जरा जास्तच हाय लेवलची होती. त्याने तिच्या ओठांवर अधिराज्य गाजवतच तिच्या पायांना त्याच्या कमरेत लॉक करत तिला पाठीला सपोर्ट देत तो उठून आता बाथरूमकडे निघाला. तशी ती त्याच्या अधरांना अजून तीव्रतेने चाखत गालात हसली, कारण आज त्यांचा पहिला बाथरूम रोमॅन्स होणार होता. आणि पुढच्या काही वेळातच बाथरूमचा एकूण एक कोपरा आणि कोपरा त्यांच्या प्रेमात अगदी लाजून चूर झाला, कारण आज तिचे वाढलेले हुंकारच सांगत होते की आता काही झालं तरी अग्नेय थांबणार नाही. इकडे दुपार उलटून गेल्यावर कॉन्फरन्स हॉलमध्ये खूप अर्जंट मीटिंग शेड्यूल झालेली. राघवेंद्रही त्याचा मोडलेला हात घेऊन त्याच्या हाय प्रोफाईल टीम सोबत हजर झालेला. सगळे आले होते, फक्त आरव अजून आला नव्हता. तोपर्यंत रॉकीने सगळ्यांसाठी कॉफी अरेंज केली. अग्नेयची नजर एक वार त्याच्या समोरच्या कॉर्नरला बसलेल्या राघवेंद्रवर होती, जो त्याच्या हाताला गळ्यात अडकवून त्याच्या कलिक विष्णूशी हळू आवाजात काहीतरी बोलत होता. मिस्टर राघवेंद्र, एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्ड विथ यू? अग्नेयाने मुद्दामून राघवेंद्रला सर्वांसमोर नॉर्मली ट्रीट करताच इथे राघवेंद्रच्या भुवया आकसल्या. जस्ट लिव्ह इट मिस्टर अग्निहोत्री. इट्स अ रिअली बॅड ड्रीम फॉर मी. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाइम टू थिंक ऑन दॅट. राघवेंद्रच्या बोलण्यातली वेदना बघून अग्नेयच्या चेहऱ्यावर विजयी हसू पसरलंच होतं की तोच डोअर ओपन करून आरव आत आला आणि त्याच्या मागूनच सियाने ही एंट्री घेतली. मग काय वाटतं तुम्हाला? आता पुन्हा एकदा राघवेंद्रची नजर सियावर पडणार आहे, पण ह्यावेळी नक्की असं काय होणार आहे की हा एपिसोड तुम्हालाही वेडावून जाईल. त्यासाठी पुढचा एपिसोड आवर्जून बघा. आणि आजचा एपिसोड जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा आणि खूप साऱ्या लोकांबरोबर शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे सगळे भाग खूपच रोमॅन्टिक आणि थरारक असतील.